साथ गलत हुआ है तो इनके साथ भी गलत होगा। ठाण्यातील एका नामांकित खासगी शाळेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। इयत्ता दुसरीतील मुलींची शाळेची सहल गेल्यानंतर त्या बसमध्ये अन्न वाटणाऱ्या एका तरुणानं त्यांच्यासोबत धक्कादायक कृत्य केल्याचं घटना समोर आलेली आहे। त्यामुळे आक्रमक होत पालकांनी पोलीस स्टेशन आणि शाळेमध्ये राडा घातल्याची घटना समोर आली आहे। नक्की एकूण प्रकार काय आहे, आक्रमक पालकाची मागणी काय आहे, शाळेचं काय म्हणणं आहे, पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नेमकी पूर्ण घटना काय आहे पाहूयात। ठाणे येथील एका नामांकित शाळेतील सहली दरम्यान बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एकाने मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे। शाळेच्या सहलीवरून घरी परतल्यानंतर मुलांनी या घटनेची माहिती पालकांना दिली। त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला। यामुळे शाळेला जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळेत एकच गर्दी केली। या प्रकरणी कापरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्वरित आरोपीला बेड्या ठोकले आहेत। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली। मिळालेल्या माहितीनुसार जावेद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। काही दिवसापूर्वी ठाण्यातील एका शाळेची सहल गेली होती। त्यावेळी आरोपीला बसमध्ये लहान मुलांना खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ठेवण्यात आले होते। या सहली दरम्यान आरोपीनं अनेक मुलीचा विनयभंग केला असा आरोप पालक वर्गाकडून करण्यात आला। तसेच त्यांनी या संदर्भात कापडवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। ज्या बसमध्ये मुलीचा विनयभंग करण्यात आला त्या बसमध्ये संबंधित शाळेतील शिक्षकही उपस्थित होते। मात्र त्यानंतर हा प्रकार कसा घडला असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलेला आहे। पालकाचं म्हणणं काय आहे पहा। हा जो प्रकार चाललाय चला एका व्यक्तीबरोबर झालं ना, मी मानू शकतो की गपचूप केला असेल, दोघांबरोबर झालं गपचूप केला असेल। इथे 7 ते 8 मुलींबरोबर हा प्रकार झालाय। मग टीचर होत्या कुठे? जर टीचर बसमध्ये प्रेझेंट होत्या मग टीचरांचं लक्ष कुठे होतं? आमचा प्रश्न हा आहे। आणि दुसरी गोष्ट की शारीरिक तुम्ही जर मुलांना, दुसरीच्या मुलीला काय म्हणजे काय तिला म्हणजे काय समजतं, आणि त्या मुलांना जर तुम्ही अशा प्रकारचे त्रास देताय, नको त्या ठिकाणी हात लावताय, आणि शाळा शिकवते ना बॅड टच काय गुड टच काय, आणि जर मुलगी घरी येऊन आईला सांगते किंवा वडिलांना सांगते, का सांगते? शाळेने शिकवलं ना गुड टच बॅड टच काय ते। मग मुलांनी येऊन घरी जर सांगितलं की मला इथे हात लावला, तो व्यक्ती माझ्याशी असं बोलत होता, मला हे केलं, मला इथे टच केलं, मला तिथे टच केलं, मग ह्या प्रकाराचा शाळा पण आहे ना म्हणजे सिरियसली त्यांना जी स्टेप घ्यायची ना ती घेत नाहीये। जसं काल हा प्रकार झाला, शाळेतला कोणताही अधिकारी म्हणा किंवा कोणी आहे ना पोलीस स्टेशनला नव्हतं। बिचारे पॅरेंट्स रात्री 2-3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते। आता तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड सांगते, आता आम्हाला पोलिसांची गरज नाही, आम्हाला मॅनेजमेंटची गरज नाही, आम्हाला राजकारण्यांची गरज नाहीये। आता सीपी गोयंकाचा पालक उद्या सकाळी 7:30 वाजता सीपी गोयंका इंटरनॅशनल ठाण्याच्या बाहेर उभा राहणार आहे। शांततेमध्ये आम्ही सगळेजण उभे राहणार आहोत। आमच्या मागण्या आहेत, ज्या 3 टीचर त्यावेळी त्या बसमध्ये होत्या त्यांना काढून टाका। सेकंड मागणी आहे, जे आता आमचं मॅनेजमेंट आहे सीपी गोयंका ठाण्याचं ते संपूर्ण बरखास्त करा, कारण की आम्हाला हे मॅनेजमेंट नकोय। भविष्यामध्ये आम्हाला ही भीती आहे की आमची मुलं या शाळेमध्ये शिकणार आहेत, त्या मुलांना आम्हाला माहित नाही स्कूलमध्ये काय चालतं, त्याच्याकरता हे जे मॅनेजमेंट आहे आत्ताचं त्यांना बरखास्त करा। आणि तिसरी मागणी आहे, जे फील्ड ट्रिपचे पैसे तुम्ही घेतले होते ना किड्झेनियाकरता, भले तो 1 रुपया असो पण तो परत करा। आणि चौथी मागणी आहे, भविष्यामध्ये ज्या गोष्टी होतील ना त्या अगोदर पालकांना कल्पना द्या की बाबा कुठला वेंडर येणार आहे, कोण काय फूड सप्लाय करणार आहे, कोणती माणसं असणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी ना पहिल्यांदा तयार ठेवा आणि नंतरच पॅरेंट्सना सांगा। आक्रमक होत पालकांनी मुख्याध्यापकासह या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांचं निलंबन करावं अशी मागणी पालकांनी केलेली आहे। त्यामुळे आता शाळेची भूमिका काय असणार ते पाहणार आहोत। शाळेच्या प्रिन्सिपल काय म्हणाल्या पहा। नमस्कार, मी शर्मिला वाडीवाले, मी प्रिन्सिपल आहे शाळेची। आणि जो काही प्रकार झालेला आहे त्याच्याबद्दल तो अतिशय खेदजनक आणि अतिशय दुर्दैवी प्रकार असा घडलेला आहे। आम्ही दरवर्षी ॲडव्हेंचर टूर बरोबर पिकनिक पाठवत असतो आणि ह्या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल शाळेतर्फे मी खूपच दिलगिरी व्यक्त करते। आणि पोलिसांना जे काही कोऑपरेशन हवं आहे ते आमच्यातर्फे आम्ही देत आहोत। पेरेंट्सच्या बरोबर सुद्धा आमची मीटिंग झालेली आहे आणि बराच वेळ मीटिंग चाललेली होती आणि आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलत आहोत। आणि टीचर्सबद्दल जी काही ॲक्शन घ्यायची सांगितलेली आहे ती ॲक्शनसुद्धा आम्ही घेतलेली आहे आणि जितकं होईल तितकं आमच्याकडून आम्ही कोऑपरेट करत आहोत। सहकार्य करत असून दोषीवरती कारवाई केली जाईल अशी भूमिका मुख्याध्यापकांनी मांडली।
तर पालकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत सर्वांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं शाळेला पाठवणार नाही. जर तुम्ही थर्ड पार्टीला सहलीचं कॉन्ट्रॅक्ट देता तर त्याची माहिती आम्हाला का दिली नाही, अशी आक्रमक भूमिका पालकांनी मांडली असून पालक देखील शाळेसमोर आंदोलन करण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे ही घटना कोणती वळण घेते, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून आणखी कोणती घटना समोर येतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या या घटनेनं ठाण्यामध्ये खळबळ माजलेली आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.